सभापती महोदय, विधेयक क्रमांक 8 वर बोलत असताना या दोन ज्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज, मला एकंदरच युनिव्हर्सिटीची व्याख्या काय, युनिव्हर्सिटी ज्याला म्हणतात की त्याच्यामध्ये अनेक कॉलेजेस अफिलिएटेड असतात आणि त्याला अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि रिसर्च असे 3 कोर्सेस असायला पाहिजे। तर तसे कोर्सेस या सदर 2 विद्यापीठात प्रस्तावित जे विद्यापीठ आहे तर त्यामध्ये आहेत का? आपल्याकडे अनेक स्किल युनिव्हर्सिटीज आहे, सिम्बायोसिस असेल, रतन टाटा आहे, विश्वकर्मा आहे, कौशल्य आहे, यंग इंडिया आहे, सीकॉम आहे, माधवी सिल्क आहे, ॲटलास आहे, बऱ्याच प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत। तर या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजला मान्यता देताना ह्या सगळ्या गोष्टी तपासल्या पाहिजे की त्या एकाच खोलीत तर चालणार नाही आहेत किंवा तिकडे कोणाची एकाधिकारशाही तर नाही आहे, तिकडे सगळे ते नियम पाळले जाणार आहेत का, कुठले कोर्सेस आहेत, अंडर ग्रॅज्युएट कोर्स, पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स आणि रिसर्च PhD पर्यंत कोर्सेस आहेत का, म्हणजे याला युनिव्हर्सिटी म्हटलं जावं की नाही, अशा पद्धतीचा माझा इकडे एक प्रश्न आहे। आता आपल्याकडे वोकेशनल, मुळात हा स्किल्सचा प्रश्न का आला, कारण जे सभापती महोदय मला इकडे डिस्टर्बन्स होतोय, तर मला याच्यामध्ये असं विचारायचं आहे की हा एक केवळ सिंगल क्लासरूम युनिव्हर्सिटी होऊ नये आणि त्यामध्ये जर का आपण हे स्किल डेव्हलपमेंट का सुरू झालं, कारण आपण पाहिलं की जे सर्वसाधारण रेग्युलर कोर्सेस आहेत BA, BCom, BSc हे त्या ग्रॅज्युएट्सला जॉब पुरवत नव्हते, कारण ते फक्त डिग्री प्रदान होत होती। अशा शिकलेल्या विद्यार्थ्यांना म्हणजे डिग्री होती पण येत काही नव्हतं, म्हणून हे स्किल डेव्हलपमेंट आपल्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये हे सगळं आपण त्याला मान्यता दिली। स्किल डेव्हलपमेंट पाहिजे का, तर हो पाहिजेच, कारण केवळ डिग्री डज नॉट ऑफर अ जॉब, आणि म्हणून हे स्किल डेव्हलपमेंट आपण सुरू केलं आणि हे खातं अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करते, याच्यामध्ये माझ्या मनात दुमत नाही आहे। परंतु आपल्याकडे बॅचलर इन वोकेशनल सायन्स आहे, आपल्याकडे मास्टर इन वोकेशनल सायन्स आहे, तर हे जे प्रस्तावित विद्यापीठ आहे हे कोणत्या अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि PhD असे ऑफर करणार आहेत का, आणि कुठले कोर्सेस शिकवले जाणार आहे हे त्याच्यात या उद्दिष्टांमध्ये लिहिलेलं नाही आहे। आणि त्यामुळे याच्यात किती कॉलेजेस एफिलिएट होणार आहे, कारण कॉलेज, इन्स्टिट्यूट आणि विद्यापीठ याच्यामध्ये फरक आहे। कॉलेज हे सिंगल इमारत असते, इन्स्टिट्यूट ही सिंगल इमारत आहे, आणि युनिव्हर्सिटी म्हटलं की याच्यामध्ये अनेक कॉलेजेस एफिलिएट होतात। तर याला विद्यापीठ हे नाव देणं कितपत संयुक्तिक आहे हा माझ्या मनात एक प्रश्न आहे। आणि निश्चितच या कॉलेजेस किंवा विद्यापीठातून शिकणारे विद्यार्थ्यांना एम्प्लॉयबिलिटी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। एम्प्लॉयबिलिटी बद्दल विचार करणं याचं उद्दिष्टच ते आहे की इंडस्ट्रीला पाहिजे तसं प्रोडक्ट म्हणजे पर्सन तयार करणं, आणि त्यामुळे मला विधेयक अर्थातच याच्यामध्ये ज्यांचं हे कॉलेज आहे, प्रस्तावित आहे, युनिव्हर्सिटी आहे, ते इकडे बसलेले आहेत गॅलरीमध्ये, म्हणजे पाशा पटेल साहेब की ज्यांच्या खूप त्यांना पॅशन आहे या सगळ्याबद्दल, त्याच्यात मी शंका घेत नाही आहे। परंतु एक सिंगल कॉलेजला विद्यापीठ म्हणावं का, अशा माझ्या मनात प्रश्न आहे। धन्यवाद।